चिरंजीवी टुरिझमचे संचालक डॉक्टर किरण पांडे यांनी अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा खळबळजनक आरोप डॉक्टर जितेंद्र राजकुमार यांनी केला। या फसवणुकीच्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी 16 जून रोजी दुपारी 2 वाजता राजापेठ येथील श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेत बोलताना आयोजक डॉक्टर जितेंद्र राजकुमार यांनी चिरंजीवी टुरिझम आणि त्याचे संचालक डॉक्टर किरण पांडे यांच्या कथित गैरव्यवहारांवर प्रकाश टाकला। पर्यटनाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिक आणि गुंतवणूकदारांना कशा प्रकारे गंडा घालण्यात आला याचे सविस्तर तपशील त्यांनी माध्यमांसमोर मांडले। या फसवणुकीमुळे अनेक लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। या गंभीर आरोपानंतर अमरावतीच्या पर्यटन क्षेत्रात आणि व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून आता या प्रकरणाला कोणते नवे वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माझं नाव डॉक्टर जितेंद्र सिंह राजकुमार, मी अमरावती येथील आनंद विहार येथील रहिवासी आहे। आम्ही संगीत क्लासचे काही लोक 15 लोक जवळपास 20 ते 29 मे चिरंजीवी टुरिझम जे डॉक्टर किरण पांडे यांचं आहे, कस्तुरनगर इथे आहेत, त्यांच्याकडून आम्ही कुल्लू मनाली शिमला इथे टूर करता गेलो। तर त्या टूरमध्ये गेला असता आम्हाला गाडीपासून ते राहण्याची जी व्यवस्था होती तिथली, त्यांच्या हॉटेल्सची, त्यांच्या गाडीवर सामान ठेवण्यापासून सगळं आम्हाला करावं लागलं। त्यानंतर त्या इटिनरी त्यांच्याकडे नव्हतं, सगळ्या गोष्टी आम्हाला तो ड्रायव्हर विचारत होता, आमच्यासोबत त्यांनी मॅनेजर दिला नव्हता। त्यानंतर आम्ही ज्या हॉटेल्समध्ये गेलो तिथे उतरायला जागा नव्हती आमच्याकडे, आमच्यासोबत 5 सिनियर सिटीजन होते, तर त्यांना उतरायला सुद्धा जागा नव्हती त्या हॉटेल्समध्ये। त्यानंतर तिथले जे मॅनेजर्स होते ते अरोगंट प्रकारचे होते, आमच्यासोबत डिनरच्या लंचच्या वेळेस वाद घालत होते, त्याचे आम्ही व्हिडिओ वगैरे बनवले, ते सुद्धा त्यांना डॉक्टर किरण पांडे यांना वारंवार सेंड केले। तर ते कसं त्यांना काही बोललं की ते तिथले लोक असे आहे, हिमाचलचे लोक अरोगंट आहे, अशा प्रकारचं आम्हाला ते उत्तर द्यायचे। तर अशा प्रकारे आमच्यासोबत या 8-10 दिवसात या गोष्टी घडलेल्या आहेत। त्यानंतर एका हॉटेलमध्ये तर एक वेटर चक्क दारू पिऊन आमच्या लेडीज सोबत त्यांनी गैरवर्तणूक केलेली आहे। तर अशा प्रकारचं जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं तर त्यांनी काहीही त्याच्यामध्ये हे केलेलं नाही आहे, आणि आम्ही त्यांना म्हटलं की आमचे जे 2-3 दिवस तुम्ही खराब केले त्याचं कॉम्पन्सेशन आम्हाला तुम्ही देण्यात यावं, त्याच्यात त्यांनी काही फ्लोर घेतलेला नाही। त्यामुळे आज ही पत्रकार परिषद आम्हाला घ्यावा लागत आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।